पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी घडली होती। विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा आहे। आरोपी दत्ता गाडेवर विविध पोलीस स्टेशनमध्ये 7 गुन्हे दाखल आहेत। आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीने या सर्व प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला पण न्याय पाहिजे। ती मुलगी म्हणते की माझ्या नवऱ्याने बलात्कार केलाय पण तिचे कपडे कुठे फाटलेत का? तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं दिसतंय का? बसमध्ये चढताना आधी तरुणी गेली, मग माझा नवरा गेला, त्यानंतर 2च मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात काय? असा सवाल दत्ता गाडेच्या पत्नीने केला आहे। त्या पीडितेच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले असल्याचा दावा दत्ताच्या पत्नीने केला आहे। तरुणीने आरडाओरड का केली नाही असा सवाल देखील गाडेच्या कुटुंबियांनी केला आहे। या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुरू आहे। या केसमध्ये नक्की काय निकाल लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। मिळालेल्या माहितीनुसार नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुन्हाट या गावचा रहिवासी आहे। घरातील परिस्थिती हालाकीची आहे। गावामध्ये त्याचं पक्क्या बांधकामातील पत्र्याचं घर आहे। त्याची वडिलोपार्जित 3 एकर जमीन देखील आहे। आई वडील शेती काम करतात, तर दत्तात्रय रामदास गाडेला एक भाऊ आहे, पत्नी, लहान मुले देखील आहेत। असं सगळं असून देखील दत्ता गाडे काही कामधंदा करत नसे। तो कायम टुकारपणा करत फिरत असायचा। त्याला झटपट पैसे कमवायचा नाद लागला। त्या नादात त्याने चोरी, लुटमार करण्यास सुरुवात केली। महिलांना, वृद्धांना लुबाडायला सुरुवात केली, अशी माहिती परिसरातील स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे।